लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। संखमधील बाबा आश्रममध्ये गुड्डापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी अन्नदान। 2012 पासून हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांचा अभिनव उपक्रम। महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीच्या कार्तिकी यात्रेला सुरुवात झाली। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व त्यांच्या जेवणाची सोय संख येथील बाबा आश्रम येथे करण्यात आले। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री क्षेत्र संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो। मागील 2 दिवसांपासून हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतलाय। जतची श्री यल्लम्मा देवी व गुड्डापूरची श्री दानम्मा देवीची यात्रा प्रसिद्ध आहे। 5 ते 8 लाख भाविक यात्रेच्या काळात दर्शनासाठी येतात। सध्या श्री दानम्मा देवीची यात्रा सुरू आहे। देवीच्या या कार्तिकी यात्रेला पायी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे। देवीच्या या भाविकांची सोय व्हावी यासाठी तुकाराम बाबा यांनी बाबा आश्रममध्ये त्यांच्या राहण्याची तसेच पिण्याच्या पाण्याची, नाश्त्याची सोय तसेच जेवणाची सोय देखील केली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाविकांची सेवा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली। पायी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी तुकाराम बाबा अहोरात्र झटत आहेत। मागील 2 दिवसांपासून अन्नदान सुरू आहे। दानात सर्वश्रेष्ठ दान अन्नदान। अन्नदान केल्याने मनाला जे समाधान मिळतं ते कोटी रुपये खर्च करूनही मिळत नाहीत। भुकेलेल्या अन्न, तहानलेल्यांना पाणी द्या हीच शिकवण राष्ट्रीय श्री संत गाडगे बाबा, वैराग्य संपन्न श्री संत बागडे बाबा यांनी दिले। त्याचेच आचरण आम्ही करत आहोत। चिक्कलगी भुयार येथे दररोज अन्नदान केलं जातं। श्री दानम्मा देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांसाठीही 2 दिवसांपासून चहा पाण्याच्या बाटल्या, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली। यात्रा संपेपर्यंत हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी सांगितलंय। यावेळी चन्नप्पा आवटी, बसू बिराजदार, समर्थ राठोड, कुंडलिक खोत, पिंटू मोरे आदी उपस्थित होते। सन 2012 पासून अभिनव उपक्रम संख येथील बाबा आश्रमात 2012 पासून हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे। दुष्काळ, कोरोनासारख्या कठीण काळातही बाबांनी समाजसेवेचे हे व्रत कायम ठेवले। जतच्या श्री यल्लम्मा यात्रा असो की गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवीची यात्रा असो, भाविकांना टँकरने पाणी पुरवठा देखील केला। स्वागत श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या वतीनं 2010 पासून सातत्यपूर्वक बाबा मंगल कार्यालय गुड्डापूर या ठिकाणी जेवढी जमेल अशी सेवा त्या दानम्मा देवीच्या सर्व भक्तांची करण्यात येते। ह्याही वर्षी त्या चालू संघाने जेवढी जमेल तेवढी सेवा या माध्यमातून करण्यात येते। आज देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो की जे म्हैसाळचं पाणी गुड्डापूर तलावामध्ये येणार आहे ते पाणी जतपूर भागामधील संख असेल, असंख्य असेल, गोंदलेवाडी असेल, हॉस्पिटल असेल, अंकलगी असेल, ह्या भागामध्ये पाणी लवकरात लवकर या जत तालुक्यातल्या पूर्व भागापर्यंत पोहोचावं अशी देवीच्या चरणी मी प्रार्थना करतो। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बघितलं तर एवढं समाधानकारक पाऊस नाही आहे, तरी देखील जे काम आज चालू आहे ते काम अगदी चांगल्या पद्धतीने चालू आहे। ते काम जर महिन्याभराच्या कालावधीमध्ये पूर्ण झालं तर 100% जत तालुक्यामधील जे वसपेट तलाव, गुड्डापूर तलाव आणि अंकलगी तलाव भरण्यासाठी ते चांगल्या पद्धतीने उपकृत होईल। इथे तलाव लवकरात लवकर भरून ह्या भक्तांना सुखदायक समाधान व्हावं अशा पद्धतीच्या देवीची चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या सर्व भाई भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय बागडे। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।